आंतरराष्ट्रीय नशाविरोधी दिनी 2 कोटीहून अधिक किमतीच्या अंमली पदार्थांचा नाश। आंतरराष्ट्रीय नशाविरोधी दिनाचे औचित्य साधून धुळे जिल्हास्तरीय प्रादेशिक अंमली पदार्थ नाश समितीने एक मोठी कारवाई केली आहे। जिल्ह्यातील विविध 23 गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला सुमारे 2,09,49,380 रुपये किमतीचा अंमली पदार्थाचा साठा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पूर्णपणे नष्ट करण्यात आला। धुळे पोलीस मुख्यालय येथे पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद आणि अंमली पदार्थ नाश समितीच्या सदस्यांच्या थेट उपस्थितीत ही कारवाई पार पडली। यामध्ये धुळे शहर, मोहाडी नगर, पश्चिम देवपूर, दोंडाईचा, थाळनेर, शिंदखेडा आणि शिरपूर शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जप्त केलेल्या मुद्देमालाचा समावेश होता। नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थांमध्ये 901 किलो गांजा, 173 किलो अफूची बोंडे, 94 ग्रॅम MD, 2148 कोडीन फॉस्फेट कफ सिरपच्या बाटल्या आणि 220 अल्प्राझोलम टॅब्लेटचा समावेश होता। हा सर्व साठा पोलीस मुख्यालयाच्या आवारात खड्ड्यात टाकून पर्यावरणपूरक पद्धतीने नष्ट करण्यात आला असून धुळे पोलिसांच्या धडक मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे। ब्युरो रिपोर्ट, धुळे। सहसंपादक अनिल बोराडे। अंतर्राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोध दिन निमित्त धुळे पोलीस अंतर्गत मागे गुन्हे दाखल झालेली आहे NDPS कायदा अंतर्गत, त्यामधले एकूण 13 गुन्ह्याचा मुद्देमाल, अंमली पदार्थ मुद्देमाल आजच्या दिवशी आम्ही नाश करत आहे। ते नाश करण्यासाठी जे प्रोसिजर, लीगल प्रोसिजर जे आहे ते पूर्ण कंप्लीट केलेली आहे। जी परवानगी आहे ते घेतलेली आहे। तर प्रॉपर प्रोसिजर करून आम्ही हे नाश आजच्या दिवशी करत आहे। आणि नाश करणार मुद्देमालचं विवरण जवळपास 1000 किलो गांजा, जवळपास 200 किलो हाफू, 100 ग्राम MD आणि कोडीन सिरप, अल्प्राझोलम टॅब्लेट्स, असा पूर्ण जे आहे ते मुद्देमाल आजच्या दिवशी आम्ही नाश करत आहे। आणि आजचा हा दिवस बघून मी धुळे जिल्ह्यातला सगळे नागरिक, महत्त्वपूर्ण युवा पिढी जे आहे त्यांना मी आणखी एकदा नम्र विनंती करतो की आजच्या दिवसचं जे विशेष आहे की पूर्ण देशात अंमली पदार्थचा नाश करायची आहे। आणि हे व्यसन जे आहे त्यांच्या विरुद्ध सगळ्यांना नागरिक, सगळे देशचे सगळे नागरिक मिळून एकत्रित येऊन तिच्यावर विजय, अंमली पदार्थचा जे ॲडिक्शन आहे त्यांच्यावर विजय करायची आहे। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र।